जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. अलीकडेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली आणि त्या जयंतीच्या दरम्यान अतिशय जल्लोषात ती जयंती झाली. या विषयावर बोलताना हा विषय इतका संवेदनशील असतो की लोक अशी टपून अशी कान टवकारून बसलेली असतात की आता काहीतरी चुकेल आणि आता आम्ही काहीतरी मुख्य विषयाला बगल देऊन कुठल्या तरी पॉईंटला आम्ही पकडून आता शिवीगाळ करू, कॉल करू, धमक्या देऊ, केसेस टाकू वगैरे वगैरे. पण दुर्दैवानं तुम्हाला ती संधी मिळेल असं मला वाटत नाही. बऱ्याच घटना त्या दिवसात घडल्या. जयंतीच्या दिवशी चंद्रपूरला एका तरुणाचा डीजेच्या नाचण्याच्या वादातून खून झाला. वर्ध्याला एक मुलगी हवेत मलखांब करत असताना खाली कोसळून अपघात झाला तिचा. आग्र्याला परशुराम चौकामध्ये जाऊन प्रभू परशुरामांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. काही ठिकाणी असंच गालबोट लागलं. संभाजीनगरमध्ये औरंगजेबाचे फोटो नाचवण्यात आले आणि जलील याने चॅलेंज केलं प्रशासनाला की कुठल्या बेसिसवर तुम्ही या तरुणांवर केसेस टाकता, काय कुठल्या कलमांतर्गत टाकता वगैरे वगैरे. ह्या घटना पण घडल्या. पण आज आपला जो मुख्य विषय आहे तो आहे की माडवी हिडमा हा जो कुख्यात नक्षलवादी होता तो 2025 नोव्हेंबरमध्ये मारला गेला, ज्याने कित्येक जवानांच्या, पोलिसांच्या हत्या केल्या. अशा एका नक्षलवाद्याचं समर्थन करण्याची आणि त्याच्या गाण्यावर त्याचं उदत्तीकरण करून नाचण्याची घटना पुण्यामध्ये घडली, सुसंस्कृत पुण्यामध्ये. पुण्यामध्ये माडवी हिडमा या नक्षलवाद्याच्या जीवनपटावरच एक गाणं बनवलं, त्याच्यावर तिथल्या विद्यार्थ्यांनी नृत्य केलं. घटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामधली. समाज कल्याणाच्या अंतर्गत येत असलेलं हे वसतिगृह आहे आणि तिथल्या संचालकांचं, तिथल्या जे सर्व आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तरुणांना, इथल्या विद्यार्थ्यांना कल्पनाच नव्हती. त्यांना त्याची धून चांगली वाटली, त्यांना ते गाणं छान वाटलं आणि त्यांना कल्पनाच नव्हती की माडवी हिडमा कोण आहे आणि त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी, विचारांनी त्याच्यावर नृत्य केलं. अशा पद्धतीचं त्याच्यावर स्पष्टीकरण आलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की यावर कार्यवाही व्हावी का, किंवा पोलिसांनी स्वतःहून संज्ञान घेऊन अशा ठिकाणी कार्यवाही करायला पाहिजे. पण पोलीस कोणाचे? प्रशासनाचे. प्रशासन कोणाचं? भाजपाचं. आणि भाजपाबद्दल काय बोलावं याची स्तुती करावी तेवढी कमी आहे. आज लांगुल चालनाच्या सर्व परिसीमा ओलांडून ज्या पद्धतीने संघ भाजपा कुठल्याही प्रकारे का होईना अशा वृत्तींना खतपाणी घालण्याचं काम करते की ज्या नक्षल समर्थक आहेत. म्हणजे आर आबांच्या काळामध्ये ज्या घोषित नक्षलवाद्यांना शिक्षा झाली होती, सचिन माळी आणि शीतल साठे, UAPA अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली होती. आज आपल्याला हे वारीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळत ती लोक. त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची कार्यवाही आपल्याला होताना दिसत नाही. किंबहुना वारीमध्ये मुनवाद घुसलाय अशी वल्गना आमचे पवार साहेब करताना दिसतात. त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ माझा येतोय. वारीमध्ये कोण घुसलंय, कशा पद्धतीने घुसलंय, सगळ्यांचा समाचार त्याच्यामध्ये घेतला जाणार आहे. तो त्याची तुम्ही काळजी करू नका. गाथाच आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे आपल्याकडे. आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही, शब्दांचीच शस्त्र येत नाही. गाथेपेक्षा मोठं शस्त्र नाही आहे अशा टवाळखोरी करणाऱ्या या लोकांना काउंटर करण्यासाठी. पण तो विषय वेगळा आहे. पण हे वारीमध्ये घुसून या संविधान दिंडी वगैरे ही जी काही कृत्य ही लोक करतात त्याच्या मार्फत या भक्ती संप्रदायाच्या, भक्ती ज्ञान आणि वैराग्याच्या या सोहळ्याला राजकीय वळण देण्याचा हा जो प्रयत्न होतोय, तसं करणारे हे ज्यांचं एक बॅकग्राऊंड आहे, ज्यांना एक पार्श्वभूमी आहे, नक्षलवादी पार्श्वभूमी आहे, समाजामध्ये अराजकता आणि असंतोष निर्माण करण्याची पार्श्वभूमी आहे, त्या कबीर कला मंचच्या लोकांना किंवा त्या घोषित नक्षलवाद्यांना व्यासपीठ देण्याचं पाप कोणी केलेलं आहे. आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव दिसतंय, त्यांची जयंती दिसते आहे आणि त्यांच्या जयंतीमध्ये माडवी हिडमाचं समर्थन आपल्याला दिसतंय. पण त्यापूर्वी एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम, ज्या व्यासपीठावर गोपीचंद पडळकर आहेत, ज्या व्यासपीठावर छगन भुजबळ आहेत, आणि मराठा आंदोलनाला काउंटर करण्यासाठी त्या व्यासपीठावर सचिन माळी आणि शीतल साठे यांचं पाचारण करून यांना बोलावून त्या मंचावर यांनी त्यांचं उदत्तीकरण केलं, त्यांची गाणी गायली, त्यांना मंच दिला, त्या विचारांना खतपाणी घालून त्या विचारांचं पुनरुज्जीवन केलं. हे पाप करणारे प्रशासन अशा पद्धतीच्या गोष्टींवर कार्यवाही करेल असं तुम्हाला वाटतंय का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. हे सब एक ही थाली के चट्टे बट्टे. परवाला
अत्यंत हीन आणि अत्यंत घाण नीच पद्धतीचं घाणेरडं स्त्रियांबद्दल लिखाण करणाऱ्या पुरुषोत्तम खेडेकर यांची निर्दोष मुक्तता कोर्टाने केली. आणि माननीय न्यायालयाचं काय म्हणणं आलं की हे व्यक्ती स्वातंत्र्य अंतर्गत म्हणजे पुरुषांबद्दल स्त्रियांबद्दल पुरुष नपुंसक असतात, ते एकामेकाच्या जननेंद्रियांसोबत चाळे करतात, त्यांना थंड रक्ताचे असतात, म्हणून त्यांच्या बायका म्हणजे ब्राह्मणांच्या बायका त्या बहुजनांकडून स्वतःच्या शरीराची शारीरिक सुखाची मागणी पूर्ण करतात. आणि काय 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 त्या झोपलेल्या असतात कपडे काढून, आणि तिथे बहुजनाचा मुलगा येतो आणि अशा पद्धतीने पॉर्नोग्राफिक कंटेंट लिहिणारा व्यक्ती, हे व्यक्ती स्वातंत्र्याच्या अंतर्गत न्यायालयाच्या मते आमचं माननीय न्यायालय या पॉर्नोग्राफिक कंटेंटला, या अश्लील साहित्याला साहित्याचा दर्जा देऊन त्याला व्यक्ती स्वातंत्र्याच्या अंतर्गत घेतं. आणि हे कुठे होतंय तर हे भाजपाच्या शासनामध्ये होतंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आर आबांनी जेव्हा भांडारकर फुटलं ना, तेव्हा त्या 72 त्या तथाकथित मावळ्यांना, ते स्वतःला मावळे म्हणतात, त्यांनी पुस्तकं छापलीत की आम्हीच फोडलंय. त्या पुस्तकांचा आधार घेऊन सुद्धा त्यांना आपण अटक करू शकलेलो नाहीये, म्हणजे कारवाई करू शकलेलो नाही. त्यांना मोकळं सोडलंय 2017 मध्ये. फडणवीस सरकारने त्या काळामध्ये त्यांना निर्दोष सोडण्यात आलंय. आणि या सगळ्या म्हणजे आर आबांनी ज्यांना सडोकी पळू करून सोडलेलं होतं, त्यांना आमच्या गृहमंत्र्यांच्या काळामध्ये पुराव्याअभावी त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं. या पुरुषोत्तम खेडेकर यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं. आणि त्यातही त्या पुरुषोत्तम खेडेकरांच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी आमचे रोडकरी गडकरी, सर्वांच्या गुडबुकमध्ये राहणारे, आमच्याकडून स्पीड गन लावून पैसे वसूल करणारे, हजारोचा टोल घेऊन साध्या शौचालयाच्या पिण्याच्या पाण्याच्या सुविधा सुद्धा धड उपलब्ध करून न देणारे आमचे हे माननीय नितीन गडकरी साहेब, यांना खूप महान बनवण्याचा जो आटोकाट प्रयत्न चाललेला आहे, त्या गडकरी साहेब तिथे हजेरी लावतात. म्हणजे गडकरी साहेब हे ब्राह्मण आहेत आणि त्यांना यांचा वाढदिवस साजरा करावा असा वाटतोय पुरुषोत्तम खेडेकर यांचा, आणि तिथे शिव्या खाऊन येतात. त्यांच्या तोंडावर त्यांची अब्रू काढतात बीजी कोळसे पाटील. तर शिव्या खायला हा माणूस तिथे जातो आणि शिव्या खाऊन येतो पोटभर. मला असं वाटतं त्याच्या शरीराचा आकार हा शिव्या खाऊनच झालेला असेल तर. आणि पोटभर शिव्या खाऊन आल्यानंतरही त्याच्याबद्दल कुठलीही दिलगिरी कुठेही त्यांना वाईट वाटत नाही. याचा अर्थ कदाचित ह्यांच्याच घरची परिस्थिती बघून ते लिखाण पुरुषोत्तम खेडेकर यांना सुचलेलं आहे का असं आम्हाला वाटतंय. कदाचित खरं असेल खोटं असेल देव जाणे. अशा पद्धतीने नक्षलवाद्याचं उदात्तीकरण भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि या विचारसरणीतून जे होत आहे, त्यानंतर नक्षलवादाची जी बेसिक थिंकिंग आहे, जी मूळ विचारसरणी आहे, ती आहे सर्वप्रथम लक्षात घ्या की ते कुठल्या मार्गातून तरुणांच्या डोक्यामध्ये प्रवेश करतात. तर त्यांचा सर्वात पहिला मार्ग जो असतो तो अतीव धर्मचिकित्सा. प्रत्येक गोष्टीला मनुवाद आणि धर्म ह्या गोष्टींमध्ये आणत, प्रत्येक गोष्टीला या जगामध्ये जेही काही वाईट होते ते हिंदू धर्मामुळे होते. त्याच विचारसरणीला समांतर असलेली तशीच विचारसरणी आज आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये दिसून येत आहे. याचे कित्येक उदाहरणं आपल्या समोर आहेत. मध्य प्रदेशमध्ये आपल्याला जर का मध्य प्रदेशमध्ये आरक्षण वाढवून घ्यावं याच्यासाठी जे मोहन यादव तिथले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी दिलेला एक ॲफिडेव्हिट आहे, त्यांच्या सरकारने दिलं. त्या ॲफिडेव्हिटमध्ये आरोपीच्याच याच्यामध्ये आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये प्रभू रामचंद्रांना उभं केलेलं आहे की प्रभू रामचंद्रांपासून म्हणजे रामानेच शंभुकाचा वध करून कसं त्या काळापासून आमच्यावर अन्याय अत्याचार केला, अशा पद्धतीचा ॲफिडेव्हिट भाजप सरकारने दिलेला आहे. भाजप सरकारने. आणि युजीसी कायद्याच्या अंतर्गत ज्या पद्धतीने ॲट्रॉसिटी सारखा कायदा समाजामध्ये चालत असताना सेम तसाच कायदा शाळा महाविद्यालयांमध्ये आणावा, यामध्ये संघाचा काय रोल आहे हा तर भाजपने केला असं बरेच जण म्हणतात. अरे पण ऋतंबरा देवी सारख्या साध्वी सुद्धा पुढे येऊन म्हणतात की बाबा आपल्याला आता हे आपण या स्थानावर पोहोचलेलो आहे आणि आपल्याला असा विरोध करून चालणार नाही, असं म्हणून सवर्णांच्या मनातला प्रक्षोभ शांत करण्याचा प्रयत्न संघाच्या मार्फतही तितक्याच ताकदीने होतोय. स्वतःला साध्वी म्हणणारे म्हणजे ते साक्षी महाराजांसारखे लोक आणि ऋतंबरा देवी सारखे लोक, ज्यांना संघाचं राष्ट्र आणि विश्व हिंदू परिषदेचं बॅकग्राऊंड आहे, अशी लोक सुद्धा भाजपाच्या स्वरात स्वर मिसळताना आपल्याला दिसत आहेत. एकंदरीत जो सामाजिक परिस्थिती आहे ती अशी आहे, ये सब मिलके साले हमको चुतिया बना रहे, हे सब एक ही थाली के चट्टे बट्टे, सगळे एकच माळीचे मणी आहेत. आणि हे राजकारण ज्याला समजत नाहीये तो मूर्ख आहे. मोदी है तो मुमकिन है म्हणत तुम्ही जर का येड्यासारखे नाचत असाल आणि तुम्ही ह्या सरकारकडून अशा विचारसरणीवर कारवाई करण्याची अपेक्षा करत असाल तर तुम्ही मूर्ख आहात. आज जर का नक्षलवादाची सर्वात जास्त नकेल कोणी जर का कसली असेल ते कशीही असो, इंदिरा गांधींवर तर बरेचसे आक्षेप आहेत बरेचशा लोकांचं, पण इंदिरा गांधींनी ज्या पद्धतीने कार्यवाही आतापर्यंत जशी दडपशाहीने दडपून टाकलेला आहे, किंवा आर आबांनी ज्या पद्धतीने कोम्बिंग ऑपरेशन करून 660 कारवाई केली आणि मिलिंद तेलतुंबडे मारला गेला, तर हिडमा माडवी मारला गेलाय, हे कौतुकास्पद कार्य आहे 100%, यामध्ये वाद नाहीये. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज तो जंगलामधला नक्षलवाद शहरांमध्ये येतोय. पोलीस त्या नक्षलवादी भागामध्ये त्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत. कदाचित तिथे सुद्धा काही योजना असतील,
मला तर कधी कधी शंका येते की जंगलांमधले जे नक्षलवादी मारले जात आहेत ह्या फक्त दिखावा तर नसेल ना, असं मला कधी कधी शंका येते. कारण की शहरांमध्ये वाढता जो नक्षलवाद आहे, नक्षलवादी विचारसरणी जी आहे, त्या विचारसरणीला शक्तीनिशी पूर्ण शक्तीनिशी खतपाणी घालण्याचं काम संघ भाजप करताना दिसत आहे आणि हे प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी दिसत आहे. सगळीकडे एकाच विचारसरणीचा हैदोस चालू आहे, एकाच विचारसरणीला खतपाणी घालण्याचं काम सुरू आहे आणि धर्माची अतिव चिकित्सा सुरू आहे. काल परवापर्यंत जे डाव्या विचारसरणीची लोक करत होती, आज ती उजव्या विचारसरणीची लोक काम करताना आपल्याला दिसत आहेत. आणि त्यातही हे जे वेगवेगळे गट पडलेले आहेत, आज समजा एखाद्या हिंदुत्ववाद्याने जर का वारकरी संप्रदायावर एखादी टिप्पणी केली, जसं की भिडे गुरुजींनी केली होती की मनु हा जगद्गुरु तुकोबा आणि माऊली ज्ञानोबा रायांपेक्षाही 2 पावलं पुढे होता, त्याच्यावर ज्या ताकदीने वारकरी संप्रदाय तुटून पडला, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित स्वतःला वारकरी म्हणणारे तुटून पडले. हे जे लाचार ज्यांच्या घरी म्हणजे खाण्यापिण्याची सोयच बिचारी बारामतीतून होते, ते कोणीही इथे आपल्या याच्यावर बोलताना दिसले नाहीत की ज्या पद्धतीने ती जी बाई मदा मुग्धा कर्णिक, तिने अत्यंत खालच्या पातळीवर माऊली ज्ञानोबारायांनी जगद्गुरु तुकोबारायांवर अडाणेश्वर आणि फुकारा म्हणून टीका केली. तेव्हा कुठला एखादा एक म्हातारा आलो होतो मध्यंतरी पृथ्वीराज चव्हाणवर टीका होत असताना, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका होत असताना की आम्हाला वारकऱ्यांना शिकवू नका आणि हे मनुवादी आहेत आणि पृथ्वीराज चव्हाण जे बोलले ठीक बोलले. पण हे म्हातारा मी शोधतो, हे दिसतं का कुठं की बाबा ह्या मुग्धा कर्णिकच्या वक्तव्यावर इतकी थेट टीका झाल्यानंतर त्याच्यावर कोणीतरी येऊन भाष्य करताय का? आज सगळ्या ठिकाणी जेही स्वतः धर्मध्वजा हातात घेतलेले आहे असं जी लोक दाखवण्याचा प्रयत्न करतात, ती सगळी लोक एका विशेष विचारसरणीला अनुसरून चालत आहेत, एका विशेष विचारसरणीचं लांगुल चालन करताना आपल्याला दिसत आहेत. नरस्तुती कथेचा विकारा हे नको दातारा घडू देऊ आणि सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वंदावी या अशा पद्धतीच्या मर्यादा नारदाच्या गादीला असताना आज नारदाच्या गादीवरून वेगवेगळ्या महामानव म्हणून अमुक डमुक अशा लोकांच्या अशा विचारसरणींच्या स्तुती होत आहे, अशा विचारसरणींबद्दल बोलल्या जात आहे की ज्याचा कीर्तनाशी काळीचाही संबंध नसतो. कीर्तनाचं जे हे असतं ना, नारदाची जी गादी असते ना, ती समाज प्रबोधनासाठी नसते, तर ती परमार्थासाठी असते. त्या गादीचा उपयोग सुद्धा राजकीय विचारसरणीसाठी आज आपल्याला होताना दिसत आहे, कुठल्याही पक्षाची असो. हे अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद कृत्य आपल्या समाजामध्ये होत असताना आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो. म्हणजे प्रत्येक मंच, प्रत्येक व्यासपीठ, मग ते नारदाची गादी का असेना, आज केवळ सर्व लोक एकाच विचारसरणीला लादू पाहत आहेत आणि ती विचारसरणी धर्मचिकित्सेची आहे, ती विचारसरणी हिंदू नालायक असल्याची आहे, ती विचारसरणी हिंदूंनी अत्याचार केल्याची आहे, ती विचारसरणी मनुवादाला दाबून टाकण्याची आहे, ब्राह्मणांना दाबून टाकण्याची आहे. परवा साक्षी महाराज बोलले की ब्राह्मणांनी फक्त क्षत्रियांची पोरं मारलीत आणि रामाची सीता पळवली. अशा पद्धतीने केवळ एका, जसं मी सांगतोय की एकच गोष्ट जर का वारंवार समाजाच्या डोक्यावर लादल्या गेली तर भविष्यात जर का ब्राह्मणांचं जेनोसाइड झालं, जे की ताकदीने संघ भाजपापासून प्रत्येक विचारसरणी प्रयत्न करते, इनको खतम करतो साल, UGC लाव, ये लाव, वो लाव, खतम करतो इनको, हा ताकदीने प्रयत्न सुरू आहे. आणि तरी सुद्धा हे आमचे मूर्ख लोक, आमचे इकडे जोशी कुलकर्णी अभ्यंकर छाती ठोकून ठोकून बाप मिळाला, मोदी है तो मुमकिन है करता, येड झवे आहात तुम्ही, मूर्ख आहात तुम्ही. चौकामध्ये उभं राहून तास तास दीड तास म्हणून सारे बामण म्हणते आम्हाला जावई बुवा, इतकं अपमानास्पद जीवन तुमच्या वाट्याला, इतकं अपमानास्पद जगणं येऊन सुद्धा तुम्ही जर का बुड आपटून जर का सांगत असाल की नाही मोदी है तो मुमकिन है, गृहमंत्री आहेत आमचे फडणवीस आहेत आणि ते होणारच आहे, तर तुम्ही उद्या मरणाऱ्यापेक्षा आज मेलेले बरे, ही अशी परिस्थिती समाजामध्ये निर्माण झालेली आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की माडवी हिडमा या अशा पद्धतीच्या नक्षलवाद्याचं उदात्तीकरण होणं चुकीचंच आहे, पण त्याच्या विरोधात कारवाई व्हावी याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, याच्यासाठी आपण प्रशासनाला जाब विचारला पाहिजे. हे करायचं सोडून उद्या जाऊन जर का हा विषय एखाद्याने लावून धरला तर त्याला समजून सांगायला 15 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ब्राह्मण उभे राहतात आणि मग त्याच्या खाली मराठी उभे राहतात आणि मग त्याच्या खाली बहुजन स्वतःला म्हणणारे उभे राहतात. अरे नाही, संघ जे करतोय ती खूप चांगली गोष्ट आहे, तुम्हाला कळत नाही, आपल्याला प्रेमानं घ्यावं लागेल, आपल्याला त्यांची सहानुभूती प्रेम करता करता तुम्ही संपून जा रे. उद्या त्यांना बरं वाटतंय म्हणून तुमच्या मुली द्यायला बसलेल्या आहेत तुम्ही, ही तुमची मानसिकता झालेली आहे. इतक्या हलकट नीच मानसिकतेत, इतक्या खालच्या मानींना स्वतःच्या अस्मितांवर बलात्कार होत असताना बघून जर तुम्ही आनंदी असाल, खुश असाल, कारण की मोदी हे तो मुमकिन आहे, तर तुम्ही तर मेलेले बरे. अशी परिस्थिती आज आपल्या समाजावर येत आहे. इतका कणाहीन, इतका स्वाभिमानहीन समाज जर का सत्तेमध्ये हिंदुत्वादी बसल्यानंतर जर का आमचा समाज होत असेल तर त्या समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की खरोखर मोदी हे तर मुमकिन आहे ही गोष्ट लागू पडते का. राजदंडाच्या वरती धर्मदंड असला पाहिजे, लोकांच्या हातामध्ये धर्मध्वजा असली पाहिजे. इंद्रिय संयमापासून ते भक्ती, ज्ञान आणि वैराग्य आणि स्वतःच्या स्वधर्माचा अभिमान, स्वाभिमान
समाजाच्या तळागाळापर्यंत गेलेला असला पाहिजे. मनुवाद आणि ब्राह्मणवाद म्हणून प्रत्येक वेळी धर्माला ठेचण्याची वृत्ती बंद झाली पाहिजे. कलम 295चा शक्तीनिशी उपयोग झाला पाहिजे. जागोजागी प्रभू रामचंद्र आणि हिंदू धर्म आणि धर्मशास्त्रावर होणारी टीका ही कायद्याच्या मार्फत ठेचून काढली पाहिजे आणि ह्याचं इनिशिएटिव्ह सरकारने घेतलं पाहिजे. राम हा आपला आदर्श आहे, मानबिंदू आहे. समाजाच्या कुठल्याही घटकावर अशा पद्धतीच्या खालच्या पातळीची टीका होऊ नये आणि अशा पद्धतीने देश विकादक, देशाला जे घातक आहे अशा वृत्तींचे उदात्तीकरण होऊ नये. मग ते औरंगजेब असो की हा हिडमा असो, अशा पद्धतीच्या लोकांचं उदात्तीकरण होऊ नये याच्यासाठी जागृती असली पाहिजे. याच्यासाठी लोकांनी भांडलं पाहिजे. पण याच्या विरोधात भांडणाऱ्या लोकांनाच जर का संघ भाजप प्रणित लोक पुढे येऊन म्हणत असतील की अरे रे नाही, तुम्ही सरकारला काम करू द्या, 70 वर्ष काँग्रेसने लुटलेलं आहे, हे एका दिवसात बरं होणार नाही, तुम्ही तुमचं काम करा, सरकारला सरकारचं काम करू द्या. जर अशा पद्धतीने जर का तुम्हाला चालायचं असेल आणि अशा दुराग्रहात तुम्हाला चालायचं असेल तर काँग्रेस काही वाईट नव्हती मित्रांनो. काँग्रेस फार बेटर होती, कारण की काँग्रेसच्या काळामध्ये भाजपा खूप चांगलं काम करत होती. भाजपा खूप चांगला पक्ष आहे, अत्यंत चांगला पक्ष आहे, पण विरोधी पक्ष. सत्तेत आल्यानंतर भाजपाचंच काँग्रेस होऊन जातं हे आम्हाला कळून चुकलेलं आहे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.